सूरज देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधून समोर आलंय। कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल, अशा सूचना वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला दिल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळेच देशमुखांची हत्या झाल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। 8 ऑक्टोबर 2024 आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना कराडनं परळीच्या कार्यालयात बोलवलं। कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी द्या, अन्यथा आवादा कंपनीची बीड जिल्ह्यातील कामं बंद करा, अशी धमकी कराडनं दिली। 29 नोव्हेंबर 2024 वाल्मिक कराडनं चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीच्या सुनील शिंदेना काम बंद करण्याची पुन्हा धमकी दिली। त्याच दिवशी सुदर्शन घुलेनं कंपनीत जाऊन धमकी दिली। 29 नोव्हेंबर 2024 कराड, चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळेनं केजच्या कार्यालयात मीटिंग घेऊन कट रचला। 6 डिसेंबर 2024 घुले आणि सांगळेनं कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। 2 कोटी द्या, नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली। कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना फोन केला। संतोष देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली। सुदर्शन घुलेनं त्यावेळी संतोष देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली। त्यानंतर विष्णू चाटे संतोष देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होता। 7 डिसेंबर 2024 सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला। कराडनं घुलेला सांगितलं, जो तो उठेल, आपल्या आड येईल, आपण भिकेला लागू, कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोला, तो तुम्हाला मदत करेल। 8 डिसेंबर 2024 विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि अन्य चांदूर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा येथे भेटले। त्यावेळी सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप दिला। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या, असा निरोप दिला। 9 डिसेंबर 2024 दुपारी 3:22 प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सांगळे, आंधळे, जयराम चाटे आणि केदारनं सरपंच देशमुखांचं उमरी टोल नाक्याजवळ गाडी अडवून अपहरण केलं। त्यानंतर लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीचा वापर करून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला। 9 डिसेंबर 2024 संध्याकाळी 6:30 वाजता देशमुखांचा मृतदेह देठणा फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले। त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे दिले आहेत। त्यात वाल्मिकच्या वारंवार खंडणीसाठी कंपनीला धमक्या आणि खंडणीच्या आड आल्यानं सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे। कराडनं संतोष देशमुखांची हत्या संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी, टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी आणि जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी केली, हे पोलिसांनी आरोपपत्रातून दाखवून दिलं। तसंच या टोळीनं गेल्या 10 वर्षात 11 गुन्हे केले। त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। आरोपी अमानुष अतिशय क्रूरपणे, अमानवीयपणे कपडे काढून मारहाण करताना दिसत आहे। मारहाणीवेळी आरोपी मोठमोठ्याने हसत घटनेचा आनंद साजरा करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल। आता एवढंच म्हणणं आहे आकाच्या आखांना की तुम्ही आता मंत्रिपदाला कुठपर्यंत चिटकून राहणार, थोडंसं मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं, किंवा बिन खात्याचे मंत्री म्हणून राहा, कारण तुमच्या मंत्रिपदाचा हस्ते पर हस्ते काही ना काही फायदा हा त्यांच्यापर्यंत जातोय असं आम्हाला वाटतंय।
कारण त्यांना जेलमध्ये सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट भेटायला लागली. 13 मुद्दे आमच्याकडे आलेत. ते मुख्यमंत्र्यांकडे उद्या पत्र देणार आहे. म्हणजे जेलवाल्यांच्या वरती सुद्धा कारवाया झाल्या पाहिजे. खात्री पटते की ही माणसं असूच शकत नाहीत. हे निर्दयी जमात आहे ही. हे एक सिंडिकेट जे आहे त्या सिंडिकेटला आणि त्यांचे जे बॉस आहेत धनंजय मुंडे, त्यांना सगळ्यांना अद्दल घडायला हवी. अद्दल घडायला हवी. कारण कराडला मोठं करणारे, त्यांना वाचवणारे, पदोपदी वाचवणारे हे धनंजय मुंडे होते. आता तरी त्यांचा राजीनामा नाही दिला तर त्यांना बडतर्फ केल्याशिवाय सोडायचं नाही, नाही तर आता महाराष्ट्र पेटून उठेल. मी पहिला माणूस होतो जे ओपनली बोललो की याचा मास्टर माइंड या कुणाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडचा आहे. आणि वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचं काय आता? एकदा नाही तर दोनदा जाहीर व्याख्या म्हणजे जाहीर बोललेत ते की वाल्मिक कराड हा माझा एकदम खास माणूस आहे, जवळचा माणूस आहे, माझा माणूस आहे. आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. ताई, संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे, माहिती मिळेल. नाही, असं पत्र माहिती मला नाही. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. त्याला ही शुड बी सेंड टू द गॅलोज. यांना फाशीशिवाय दुसरी कुठची शिक्षा होऊच शकत नाही. कारण इतक्या निर्दयतेने त्यांनी प्लॅन करून सगळं करून कट करून त्याला मारलंय. हे याच्यातनं सिद्ध झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लोकांना फाशीपेक्षा काहीही शिक्षा दुसरी होऊच शकत नाही. फाशीच झाली पाहिजे. हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे. आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय. आणि सिद्ध हे सगळं कागदोपत्री पुराव्यानिशी आणि सगळे हे म्हणजे त्याच्या सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे भेटले आहेत. त्या अनुषंगाने हे सगळं मांडलेलं आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये. आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते, ज्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये.